Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Students, today we are going to discuss some examples on complex number from the exercise 1.1. The example is on the finding the values of x and y. Here is our first example. Find the values of x and y which satisfies the equation x plus 2y plus 2x minus 3y into I plus 4i is equal to 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे तर x आणि y हे जर इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील, कोणतं इक्वेशन x प्लस 2y प्लस 2x मायनस 3y इंटू आय प्लस 4i इज इक्वल टू 5, हे जर इक्वेशन x आणि y सॅटिस्फाय करत असतील तर x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा. खूप सिंपल एक्झाम्पल आहे बघा. पहिल्यांदा काय करतो तर हे इक्वेशन लिहून घेतो. गिवन x प्लस 2y प्लस 2x मायनस 3y इंटू आय प्लस 4i इज इक्वल टू 5. बघा या ठिकाणी व्यवस्थित याच्यामध्ये आयची टर्म नाही आहे, याच्यामध्ये आयची टर्म आहे, याच्यामध्ये आयची टर्म आहे. ओके, म्हणजेच हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि त्याचा कोएफिशियंट आय आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे LHSमध्ये, हा 4i जर RHSमध्ये पाठवला तर अजून एक कॉम्प्लेक्स नंबर मिळणार आहे. म्हणून मी हे इक्वेशन कसं लिहितो बघा, x प्लस 2y प्लस 2x मायनस 3y इंटू आय इज इक्वल टू 5 मायनस 4i. म्हणजे LHS मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर झालेला आहे. सपोज करा की याला ए मांडलं, याला बी मांडलं, तर ए प्लस बी आय या स्वरूपात आहे. लक्षात येते? म्हणजे LHS मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, RHS मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. देअरफॉर बाय इक्वॅलिटी आपल्याला काहीतरी मिळेल. बाय इक्वॅलिटी बघा त्यांचे रिअल पार्ट्स सेम असणार आहेत. म्हणजे कोण असणार आहेत, x प्लस 2y याची व्हॅल्यू 5 असणार आहे. रिअल पार्ट RHSचा काय आहे तर 5 आहे आणि त्यांचे इमॅजिनरी पार्ट सेम असणार आहेत. म्हणजेच इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयचा कोएफिशियंट 2x मायनस 3y इज इक्वल टू, या ठिकाणी आयचा कोएफिशियंट RHS मध्ये -4 आहेत म्हणून -4 तसेच लिहिलेले आहेत. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळालेत बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. हे मी सपोज करा की इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. आपल्याला काय करायचं आहे तर x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. इक्वेशन फर्स्ट हे x आणि y या व्हेरिएबलमधलं इक्वेशन आहे, ते लिनियर इक्वेशन आहे. इथे x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे. ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. हे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील आणि x आणि y च्या व्हॅल्यूजच आपल्याला काढायला सांगितलेले आहेत. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर मी काय करतो, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 and इक्वेशन 2 बाय त्याला 2 ने मल्टिप्लाइड करतो आणि ॲड करतो अँड ॲड. बघा काय म्हणतोय मी, या ठिकाणी yचा कोएफिशियंट 2 आहे, या ठिकाणी yचा कोएफिशियंट -3 आहे. म्हणून फर्स्ट इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाइड करणार आहे आणि सेकंड इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाइड करणार आहे. म्हणजेच काय होतील ते दोन इक्वेशन्स बघा. फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाइड करतोय, 3 इंटू x 3x होईल प्लस 3 इंटू 2y 3 इंटू 2 6y इज इक्वल टू 3 इंटू 5 15, हे एक इक्वेशन होईल. आता हे जे सेकंड इक्वेशन आहे, इक्वेशन सेकंड बाय 2, इक्वेशन सेकंडला 2 ने मल्टिप्लाइड करतोय, 2 इंटू 2x तो येईल 4x, 2 इंटू -3y तो येईल -6y विच इज इक्वल टू 2 इंटू -4 तो येईल -8. आणि आपण यांची काय करतोय तर ॲडिशन करतो प्लस 6y -6y कॅन्सल होतील,
3x प्लस 4x हे आपल्याला येतील 7x इज इक्वल टू हे 15 मायनस 8 होणार आहेत. 15 मायनस 8 म्हणजे ती व्हॅल्यू येणार आहे माझ्याकडं 7. याच्यावरून एक्सची व्हॅल्यू मला मिळेल 1. 7 RHSला जातील, डिवाइडला जातील, 7 1 जार 7 म्हणून एक्सची व्हॅल्यू येईल 1. आता आपलं काम राहिलेलं आहे तर वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता एक्सची व्हॅल्यू 1 इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करूया. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. ह्या इक्वेशन फर्स्टमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर मला इक्वेशन कसं होईल 1 प्लस एक्सची व्हॅल्यू 1 टाकली 1 प्लस 2y इज इक्वल टू हा 5 आहे असाच. आता 1 RHSला पाठवतो. देअरफॉर 2y इज इक्वल टू 5 मायनस 1. देअरफॉर 2y इज इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजे 4 होईल आणि 2 2 जार 4 म्हणून yची व्हॅल्यू ही काय येईल 2 येईल. 2 2 जार 4 म्हणून yची व्हॅल्यू 2 आलेली आहे. देअरफॉर आपल्याला जे काम करायला सांगितलेलं होतं फाइंड आउट करायसाठी सांगितलेले आहेत एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. देअरफॉर द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आर काय आहेत एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज 1 आणि 2. 1 and 2 रिस्पेक्टिवली. एक्सची व्हॅल्यू 1 आहे आणि वायची व्हॅल्यू 2 आहे. हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन पाहूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय इफ व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय satisfies the equation x into 1 plus 3i plus y into 2 minus I minus 5 plus I cube is equal to 0. म्हणजे इथं काय करायला सांगितलेलं आहे तर x प्लस वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये काय करायला सांगितलेलं होतं एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितलेल्या होत्या. सध्या आपण कशाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे तर एक्स प्लस वायची या एक्झाम्पलमध्ये. आता ही जर व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. आता इक्वेशन सॅटिस्फाय करतायत म्हटल्यानंतर मी ते पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेणार आहे. सो स्टार्टिंग विथ गिवन हे इक्वेशन दिलेलं आहे एक्स इंटू 1 प्लस 3i प्लस y इंटू 2 मायनस आय मायनस 5 प्लस आय क्यूब इज इक्वल टू 0. आता आपल्याला पॉवर्स ऑफ आय मध्ये आय क्यूबची व्हॅल्यू माहीत आहे. आय क्यूबची व्हॅल्यू किती येते मायनस आहे कारण की आय क्यूब हा कसा असतो आय क्यूब हा आय स्क्वेअर इंटू आय असतो. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू आय म्हणजेच तो मायनस आय येणार आहे. आय क्यूबची व्हॅल्यू किती येणार आहे तर मायनस आय येणार आहे. ही व्हॅल्यू पहिल्यांदा पुट करतो म्हणजे हे इक्वेशन कसं होईल बघा. एक्स इंटू 1 प्लस 3i प्लस वाय इंटू 2 मायनस आय मायनस 5 मायनस आय इज इक्वल टू 0. जस्ट आपण आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय पुट केलेले फ्रॉम पॉवर्स ऑफ आय या कन्सेप्टवरून. आता हे -5 मायनस आय आहे ते RHSला नेतो. का RHSला न्यायचं आहे ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. एक्स इंटू 1 प्लस 3i प्लस वाय इंटू 2 मायनस आय इज इक्वल टू 5 प्लस आय. म्हणजे RHSमध्ये आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर भेटतोय 5 प्लस आय. म्हणजे RHSला आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर मिळतोय 5 प्लस आय. आता आपण LHS जी आहे ती एका कॉम्प्लेक्स नंबरमध्ये लिहिणार आहे. ती एका कॉम्प्लेक्स नंबरमध्ये लिहायचं असेल तर ह्या एक्सनं आतमध्ये मल्टिप्लाइड करणं गरजेचं आहे. एक्सनं 1ला मल्टिप्लाइड करतो एक्स येईल. एक्सनं 3i ला मल्टिप्लाइड केलं तर ते येतील 3xi प्लस वायनं 2ला मल्टिप्लाइड केलं ते येतील 2y मायनस वायनं आयला मल्टिप्लाइड केलं तर ते येईल y इज इक्वल टू 5 प्लस आय. RHSमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणून LHSमध्ये पण एक कॉम्प्लेक्स नंबर मी लिहिणार आहे. आता तो कसा लिहिणार आहे बघा. या दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये आय आहे आणि या दोन टर्म्स आहेत
त्याच्यामध्ये आय नाही म्हणून त्या एकत्र घेतो, म्हणजे तो होईल तुमचा रिअल पार्ट एक्स प्लस 2y प्लस या दोन टर्म्समधून आपण आय कॉमन काढतोय म्हणून इथं 3x राहतील, इथून -y राहतील, आय कॉमन काढलेला आहे, हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू 5 प्लस आय. आपण हे -5 मायनस आहे RHSला काय पाठवले तर LHSमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर लिहिता यावा आणि RHSमध्ये देखील तो एक कॉम्प्लेक्स नंबर लिहिता यावा याच्यासाठी. आता हे जे दोन नंबर्स आहेत, LHSमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे हा, RHSमध्ये हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हे दोन कॉम्प्लेक्स नंबर कसे आहेत तर इक्वल आहेत, म्हणून मी काय म्हणणार आहे बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असले की त्यांचा रिअल पार्ट सारखा असतो, म्हणजेच काय लिहिणार आहे मी देअरफॉर एक्स प्लस 2y हा LHSचा रिअल पार्ट आहे, RHSचा किती आहे 5 अँड LHSचा इमॅजिनरी पार्ट हा 3x मायनस y आहे आणि RHSचा इमॅजिनरी पार्ट आयचा कोएफिशियंट हा काही ते 1 आहे, म्हणजे 3x मायनस y इज इक्वल टू 1 मिळेल. हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणेल, हे आपले इक्वेशन नंबर सेकंड म्हणेल, कारण की हे इक्वेशन एक्स आणि वाय या व्हेरिएबलमधलं आहे, हे देखील इक्वेशन एक्स आणि वाय या व्हेरिएबलमधलं आहे. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत, ज्याच्यामुळं आपल्याला काय मिळेल तर व्हॅल्यूज मिळतील एक्स आणि वायच्या. काय करावं लागेल तर या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाइड करतो, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2, मल्टिप्लाइंग equation 2 by 2 and add in equation 1. बघा 2 ला 2 न मल्टिप्लाइड करतो, 3 इंटू 2 ते येतील 6x मायनस 2 इंटू y मायनस 2y इज इक्वल टू 2 इंटू 1 2 आणि हे ॲड करणार आहे इक्वेशन फर्स्टमध्ये. इक्वेशन फर्स्ट काय आहे तर एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5 यांची आपण ॲडिशन घेणार आहे. आता ॲडिशन घेतली तर 6x प्लस एक्स हे येतील 7x आणि प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होतील, 2 प्लस 5 हा येईल 7, देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती मिळेल 7 1 जार 7 म्हणून एक्सची व्हॅल्यू मिळाली मला 1. आता एक्सची व्हॅल्यू आपण यातल्या कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकूया, फर्स्ट किंवा सेकंडमध्ये. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन जे फर्स्ट आहे तुमचं एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5, त्याच्यात एक्सची व्हॅल्यू 1 टाकतो, म्हणजेच 1 प्लस 2y इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 5. याच्यावरून मी काय काढेन 2y ची व्हॅल्यू फाइंड आउट करेन, 2y इज इक्वल टू 5 मायनस 1, 2y ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 5 मायनस 1 म्हणजे 4 आणि 2 2 जार 4 म्हणून y ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 2, x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1, y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. पण आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे तर x प्लस y, म्हणजेच देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू टाकली 1 प्लस y ची व्हॅल्यू टाकली 2 इज इक्वल टू 3. लास्टली फायनली मी असं लिहिणार आहे देअरफॉर दी व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय इज किती 3. या ठिकाणी एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. ओके. थर्ड क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विच सॅटिस्फाईज द इक्वेशन x plus 1 divided by 1 plus I plus y minus 1 divided by 1 minus I is equal to I. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे तर x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत, जे व्हॅल्यूज येणाऱ्या हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. x plus 1 divided by 1 plus I plus y minus 1 divided by 1 minus I is equal to I. आता तुम्हाला पहिल्यांदा हे दिलेले इक्वेशन आहे असं लिहावं लागेल. सो आय एम रायटिंग हिअर गिवन एक्स प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस आय प्लस वाय मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस आय इज इक्वल टू आय. या ठिकाणी जर तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये पाहिलं तर
आपल्याकडं डिनॉमिनेटरमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर का? डिनॉमिनेटरमध्ये या ठिकाणी 1 प्लस आहे, या ठिकाणी 1 मायनस आहे, म्हणजे दोन नंबरचे डिनॉमिनेटर जे आहेत ते सेम नाही आहेत. तो डिनॉमिनेटर सेम केला पाहिजे. सो टेकिंग एलसीएम, एलसीएम घेऊया या ठिकाणी. तो येईल 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय. या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा असतो, तो तिथं घेतलेला आहे. आता डिनॉमिनेटर सेम करतोय म्हटल्यानंतर या एक्स प्लस 1ला डिनॉमिनेटर हा 1 मायनस आय नव्हता, त्यानं मल्टिप्लाइड करणं गरजेचं आहे. प्लस या y मायनस 1ला डिनॉमिनेटर 1 प्लस आय नाही, म्हणून 1 प्लस आयनं मल्टिप्लाइड करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? विच इज इक्वल टू या ठिकाणी आय आहे असे राहतील. देअरफॉर आता पुढच्या स्टेपला मी काय करतो, हे दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करायचे. एक्सनं मल्टिप्लाइड करतो या ब्रॅकेटला, म्हणजे एक्स इंटू 1 मायनस आय प्लस 1 इंटू त्या ब्रॅकेटला सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाइड करतो 1 मायनस आय प्लस वाय इंटू 1 प्लस आय मायनस 1 इंटू 1 प्लस आय डिवायडेड बाय. डिनॉमिनेटर जर चेक केला तर तुम्हाला क्लिअरली असं दिसेल ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतोय. म्हणजेच हा 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर होईल, विच इज इक्वल टू आय. आता एक्सनं मल्टिप्लाइड करून घेतो. एक्स इंटू 1 तो येईल एक्स, एक्स इंटू मायनस आहे ते येतील मायनस एक्स आहे, प्लस 1 इंटू 1 तो येईल 1, 1 इंटू मायनस आहे मायनस आय, प्लस वाय इंटू 1 वाय, वाय इंटू आय वाय आहे मायनस 1 इंटू 1 मायनस 1 आणि मायनस 1 इंटू आय तो येईल मायनस आय डिवायडेड बाय हा 1चा स्क्वेअर 1 येईल मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते मायनस 1 इज इक्वल टू आय. बघा आता या ठिकाणी प्लस 1 आहेत मायनस 1 आहेत, ते कॅन्सल होतील आणि सिम्प्लिफिकेशन असं होईल एक्स मायनस एक्स आय प्लस हा वाय प्लस वाय आहे, हा मायनस आहे आणि हा मायनस आहे, तो किती लिहीन मी मायनस 2i डिवायडेड बाय 1 प्लस 1 इज इक्वल टू आय. लक्षात आलं का? हा प्लस 1 मायनस 1 कॅन्सल केला, मायनस आहे मायनस 2i लिहिलेला आहे, म्हणजे एक्स मायनस एक्स आहे प्लस वाय आहे मायनस 2i हा न्यूमरेटरमध्ये राहील. देअरफॉर हे अजून सिम्प्लिफिकेशन करतो, एक्स प्लस वाय लिहितो, याच्यामध्ये आयची टर्म नाही आहे, या दोन टर्ममध्ये आय आहे म्हणून ते जवळ घेतोय, प्लस वाय आहे मायनस एक्स आहे मायनस 2i डिवायडेड बाय 1 प्लस 1 येतील 2 इज इक्वल टू आय. देअरफॉर आता हा 2 RHSला पाठवतो, म्हणजे काय येईल बघा एक्स प्लस वाय प्लस, व्यवस्थित लक्ष द्या, या टर्ममधून तुम्ही आय कॉमन काढला तरी चालेल. या ठिकाणी या दोन टर्म्समधून आय कॉमन काढतोय, वाय मायनस एक्स इंटू आय मायनस 2i इज इक्वल टू, हा डिनॉमिनेटरमधला 2 RHSला गेला तर इंटूला जाईल, 2 इंटू आय 2i होतील. देअरफॉर एक्स प्लस वाय प्लस वाय मायनस एक्स इंटू आय इज इक्वल टू, हे मायनस 2i पलीकडे पाठवतो आणि 2i प्लस 2i किती होतील, हे 4i होतील. म्हणजेच एक्स प्लस वाय प्लस वाय मायनस एक्स इंटू आय इज इक्वल टू 4i झालेला आहे. LHSमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, तसाच एक RHSमध्ये कॉम्प्लेक्स नंबर लिहितो, तो असा लिहितोय 0 प्लस 4i, कारण की इथं रिअल पार्ट आहे का, नाही, रिअल पार्ट नाही आहे म्हणजे तो रिअल पार्ट 0 असणार आहे. आणि हे इक्वेशन असं लिहितो एक्स प्लस वाय प्लस हे मायनस एक्स प्लस वाय इंटू आय असं लिहितो. वाय मायनस एक्स म्हणजेच काय मायनस एक्स प्लस वाय. आता बाय इक्वॅलिटी आपल्याला काय मिळेल तर LHSमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, RHSमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्यांचे रिअल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स सारखे असणार आहेत. म्हणजेच काय असणार आहे,
LHS मधला रिअल पार्ट आहे तो आहे x प्लस वाय इज इक्वल टू, मला RHS मधला रिअल पार्ट काय आहे तर 0. हे एक इक्वेशन मिळेल. आणि दुसरं इक्वेशन काय मिळेल ते बघा, LHS मधला इमॅजिनरी पार्ट -x प्लस वाय इज इक्वल टू RHS मधला इमॅजिनरी पार्ट तो आहे 4. इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयचा कोइफिशियंट तो आहे 4. हे दोन इक्वेशन्स मला मिळतील, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. हे दोन इक्वेशन्स x आणि y मधले आहेत. हे जर सॉल्व केले तर मला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. या दोन इक्वेशनची मी ॲडिशन घेतो. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड म्हणजेच मला असं मिळेल x प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि -x प्लस वाय इज इक्वल टू 4. ॲडिशन करतोय त्यामुळे चिन्ह काही बदलणार नाहीत. +x -x कॅन्सल होतील. 2y इज इक्वल टू 0 प्लस 4 हा आपल्याला मिळेल 4 आणि हे y प्लस वाय 2y मिळतील. 2 2 जार 4 म्हणून y ची व्हॅल्यू मिळेल 2. आता y ची व्हॅल्यू 2 मिळालेली आहे. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पुट y इज इक्वल टू 2 इन एनी इक्वेशन फर्स्ट और सेकंड. मी पुट करतो इन इक्वेशन नंबर फर्स्ट. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. देअरफॉर x प्लस y ची व्हॅल्यू 2 टाकतोय इज इक्वल टू 0. देअरफॉर x ची व्हॅल्यू मला मिळाली -2. x ची व्हॅल्यू लगेच मिळते -2. आणि फायनली मी काय लिहिणार आहे, देअरफॉर दी व्हॅल्यूज ऑफ x अँड y आर काय आहेत, x चे आहे -2 अँड y चे आहे +2 रिस्पेक्टिवली. -2 and +2 respectively. So student, I hope you understood today's example on finding the values of x and y. Thank you for watching the video.